मोदींच्या भर सभेत झळकले केजरीवाल यांच्या अटकेचे फलक। जेल का जवाब वोट से देण्याचा इशारा। शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवार दिनांक 7 मे रोजी झालेल्या सभेत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेच्या निषेधार्थ जेल का जवाब वोट से ही पत्रके झळकवली आहेत। पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू असताना ही पत्रके भर सभेत स्टेजच्या समोर आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी झळकवले। यावेळी पोलिसांनी आघाव आणि शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशन येथे बसवून ठेवलं। यावेळी पोलीस स्टेशनला दिलीप घुगे, गणेश मारवडे, राजेंद्र कर्डिले आदी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। सभा संपल्यावर आपच्या कार्यकर्त्यांना सोडण्यात आलं। मोदी आणि शहा यांना आम्हाला एक संदेश द्यायचा होता। ज्या पद्धतीने त्यांनी देशाचे क्रांतीवीर नेते अरविंद केजरीवाल यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कैद केलं, खोटा गुन्हा लावला, अक्षरशः अगदी कोर्ट देखील त्यांना त्याच्यावरती ताशेरे ओढतोय, तरी सुद्धा त्यांना जेलमध्ये डांबून ठेवलेलं आहे। आणि आम्हाला त्या निमित्ताने त्यांना एक संदेश द्यायचा होता की मोदीजी, शहाजी, अरे बाबांनो, तुम्ही ठिकाणावरती या। तुम्हाला आमचे नेते केजरीवाल, मनीष सिसोदिया हे तर भीक घालत नाहीच, परंतु आम आदमी पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता देखील भीक घालणार नाही, तुम्हाला तुमच्या दडपशाहीला घाबरणार नाही। आणि हा संदेश देण्यासाठी आम्हाला संधी चालून आली। नरेंद्र मोदींची काल आपल्या अहमदनगर, अहिल्यानगर येथे प्रचार सभा होती। त्या निमित्ताने आम्ही ठरवलं की मी व माझ्या सहकाऱ्यांनी की आता मात्र ही संधी सोडायची नाही आणि त्यांच्या सभेमध्ये घुसून त्यांना रोखठोक समोरासमोर हा संदेश द्यायचा। त्याच पद्धतीने आम्ही त्या सभेमध्ये घुसलो आणि अरविंद केजरीवाल यांचे जेलमधला फोटो फलक तिथे आम्ही त्यांना दाखवला आणि सांगितलं की मोदीजी, हम आपके तानाशाही का जवाब लोकशाही से देंगे, आपके हुकुमशाही का जवाब हम लोकशाही से देंगे, जेल का जवाब हम वोट से देंगे, इन्कलाब जिंदाबाद। आणि ज्या पद्धतीने यांनी ही राजवट चालू आहे, अगदी मोगल आणि इंग्रजांना लाजवील अशा पद्धतीने ही राजवट चालू आहे। आणि आम्ही आम आदमी पार्टी म्हणजे ही स्वातंत्र्याची दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची दुसरी आझाद हिंद सेना आम्ही समजतो। आणि त्याच पद्धतीने आम्ही कोणतंही बलिदान द्यायला मागे पुढे पाहणार नाही, परंतु लोकशाही जिवंत ठेवू आणि संविधान वाचू। जय हिंद, जय भारत, इन्कलाब जिंदाबाद।